Hi students, good morning everybody. Here we started a chapter Basics of Information Technology from our IT subject. In last lecture we discussed about the computer networking. The definition of computer networking is the interconnected group of computers and their resources. ज्यावेळेला तुम्ही एकापेक्षा जास्त कम्प्युटर्स एकमेकांना कनेक्ट करता त्यावेळेला ती जी काही सिस्टीम तयार होते त्या सिस्टीमला आपण काय म्हणतो तर कम्प्युटर नेटवर्किंग म्हणतो. मग त्याच्याशी रिलेटेड ज्या काही कन्सेप्ट होत्या त्या आपण काय केल्या तर लास्ट लेक्चरला स्टडी केला. म्हणजे आपण काय बघितलं तर कम्प्युटर नेटवर्किंगचे टाइप्स बघितले. त्याच्यामध्ये लॅन, मॅन अँड वॅन हे 3 नेटवर्किंगचे बेसिक टाइप्स आहेत. हे बेसिक टाइप जे आहेत ते कशावरती डिपेंड आहेत तर त्यांनी कव्हर केलेला जो काही एरिया आहे त्या एरियावरती हे 3 टाइप्स डिपेंड आहेत. हे आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलं होतं. अजून आपण काय लास्ट लेक्चरला बघितलं तर त्याचे फीचर्स जे आहेत किंवा लॅनचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतील, वॅनचे कॅरेक्टरिस्टिक काय असतील आणि मॅनचे कॅरेक्टरिस्टिक काय असतील हे सुद्धा आपण काय केलं तर लास्ट लेक्चरला स्टडी केलं. त्यासोबत अजून आपण काय पाहिलं तर नेटवर्क कॉन्फिगरेशन जे आपण म्हणतो ते नेटवर्क कॉन्फिगरेशन सुद्धा आपण काय केलं तर लास्ट लेक्चरला स्टडी केलं. नेटवर्क कॉन्फिगरेशन म्हणजे काय तर ज्या वेळेला तुम्ही नेटवर्किंग कन्सेप्ट इम्प्लिमेंट करता त्याला त्याच्यामध्ये जे काही कम्प्युटर्स तुम्ही एकमेकांना कनेक्ट करता ते कोणत्या पद्धतीनं कनेक्ट करता त्याला काय म्हटलं जातं तर नेटवर्क कॉन्फिगरेशन्स. मग आपल्याकडे 2 टाईपचे नेटवर्क कॉन्फिगरेशन्स आहेत. एक नेटवर्क कॉन्फिगरेशन होतं ते पीअर टू पीअर की ज्याच्यामध्ये कम्प्युटर्स काय केले जातात तर एकमेकांना डायरेक्टली इंटरकनेक्ट केले जातात. त्याला आपण काय म्हणतो तर पीअर टू पीअर. याच्यामध्ये इंटरमिडिएट जो आहे तो इंटरमिडिएट नाही आहे. प्रत्येक कम्प्युटर हा कसा असतो तर इंडिपेंडंटली वर्क करत असतो. पण दुसरं जे कॉन्फिगरेशन आपण पाहिलं ते होतं क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. आता ह्या क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चरमध्ये काय केलं जातं तर इथे एक सेंट्रली प्लेस्ड सर्व्हर आहे की जो काय करत असतो तर कंट्रोलिंगचं काम करत असतो. बाकीचे जे काही कम्प्युटर्स आहेत ते बाकीचे कम्प्युटर्स त्या सेंट्रली प्लेस्ड सर्व्हर जो आहे त्या सर्व्हरला काय केले जातात तर इंटरकनेक्ट केले जातात. मग ह्या क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चरमध्ये ज्याला 2 कम्प्युटर एकमेकांशी कम्युनिकेशन करतात त्याला ते डायरेक्टली कम्युनिकेशन करू शकत नाहीत. का कारण मध्ये काय आहे तर तिथं सर्व्हर प्लेस केलेला आहे. म्हणजे कम्युनिकेशन पर्पजसाठी त्या सर्व्हरचा यूज केला जातो. जी काही क्लायंटची रिक्वेस्ट आहे किंवा जी काही इन्फॉर्मेशन सेंड करायची आहे ती पहिल्यांदा कुणाकडे जाणार आहे तर सर्व्हरकडे जाणार आहे आणि सर्व्हर नंतर ते चेक करणार आहे की ही इन्फॉर्मेशन कुणाला सेंड करायची आहे किंवा कोणत्या कम्प्युटरला परत ती सेंड करायची आहे आणि त्या कम्प्युटरला काय केली जाते ती सेंड केली जाते. या पद्धतीनं तिथं सर्व्हर काय ॲक्ट आहे तर ॲज अ इंटरमिडिएट कंपोनंट आहे किंवा तो कशाचं काम करतो तर कंट्रोलिंगचं जे काम आहे ते कंट्रोलिंगचं काम कोण करत असतं तर तिथं सेंट्रली प्लेस्ड सर्व्हर करत असतो. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण काय स्टडी करणार आहोत तर इंटरनेटची जी कन्सेप्ट आहे ती इंटरनेटची कन्सेप्ट आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. इंटरनेटची डेफिनेशन काय आहे बघा. इट इज हायवे ऑफ इन्फॉर्मेशन. इंटरनेटला काय म्हटलं जातं तर हायवे ऑफ इन्फॉर्मेशन. आता ज्या पद्धतीनं तुम्ही नेटवर्किंग करता नेटवर्किंग आणि इंटरनेट हे थोडंफार काय आहे तर सिमिलर आहे. कारण नेटवर्किंगचा सुद्धा बेसिक मिनिंग काय आहे तर तुमची इन्फॉर्मेशन काय झाली पाहिजे ॲट अ टाईम शेअर झाली पाहिजे. मग ते शेअरिंग करण्यासाठी काय केला जातो तर स्मॉल एरियामध्ये जर तुम्ही इन्फॉर्मेशन शेअर करत असाल तर तिथं नेटवर्किंगची तिथं इंटरनेट नसेल तरी तुम्ही काय करू शकता इन्फॉर्मेशन तुमची शेअर करू शकता. पण लार्ज एरियामध्ये जर तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर करायची असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी ऑनलाईन एक्झाम कंडक्ट करता मग त्याला तुमचे जे काही नेटवर्क्स आहेत किंवा जे लॅन आहेत ते काय आहेत तर डिफरंट एरियामध्ये कनेक्टेड आहेत. मग ह्या डिफरंट एरियाला काय करायला पाहिजे तर एकत्र
जोडायला पाहिजे. मग त्याच्यासाठी जी कन्सेप्ट वापरली जाते त्याला काय म्हटलं जातं, इंटरनेट म्हटलं जातं. मग एकाच वेळेला जर वर्डमध्ये तुम्हाला एकच इन्फॉर्मेशन ॲट अ टाईम तुम्हाला जर प्रोव्हाइड करायची असेल किंवा ॲट अ टाईम सेंड करायचे असेल तर ते कशाच्या माध्यमातून केलं जातं, इंटरनेटच्या माध्यमातून केलं जातं. किंवा यालाच दुसरं म्हटलं जातं की इट इज हायवे ऑफ इन्फॉर्मेशन. हायवे का म्हटलं जातं, कारण याच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता तर इन्फॉर्मेशन सेंड करू शकता, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, हायवे म्हटलं जातं. आता ज्यावेळेला हे कम्प्युटर्स एकमेकांना कनेक्ट केले जातात त्यावेळेला त्याच्यासाठी काही प्रोटोकॉल्स पाळले जातात. Protocols means set of rules used for communication. आता इंटरनेटचं ज्या वेळेला तुम्ही हे करता की इंटरनेट ज्या वेळेला म्हणता त्यावेळेला त्याच्यासोबत अजून एक वर्ड येतो, तो म्हणजे त्याचा प्रोटोकॉल. आता प्रोटोकॉल म्हणजे काय लक्षात घ्या की इट इज सेट ऑफ रूल्स यूज फॉर कम्युनिकेशन. आता ज्या वेळेला दोन कम्प्युटर्स एकमेकांच्यामध्ये कम्युनिकेशन करतात त्यावेळेला त्याच्यासाठी काय केले जातात तर प्रोटोकॉल्स फॉलो केले जातात. मग हे प्रोटोकॉल्स म्हणजे काय आहे तर सेट ऑफ रूल्स आहेत की म्हणजे ज्या वेळेला तुम्ही कम्प्युटर एकमेकांशी कम्युनिकेट करता त्यावेळेला त्याच्यासाठी पाळावयाचे जे काही रूल्स आहेत किंवा जे काही रूल्स फॉलो करायचे असतात त्याला काय म्हटलं जातं, प्रोटोकॉल्स म्हटलं जातं. कारण आपण बघतो की आपली जी ऑर्डिनरी लँग्वेज आहे ती वेगळी आहे आणि कम्प्युटरची लँग्वेज काय आहे, वेगळी आहे. मग ह्या कम्प्युटरच्या लँग्वेजसाठी काय केले जातात तर हे प्रोटोकॉल्स जे आहेत ते सेट केले जातात. प्रोटोकॉल्स जे आहेत ते कुणाचेही प्रायव्हेट नाही आहेत, ते काय केले तर गव्हर्नर केलेले आहेत. म्हणजे जे काही हे सेट ऑफ रूल्स तयार केलेले आहेत ते वर्ल्डमध्ये जेवढे काही कम्प्युटर्स असतील त्या सगळ्या कम्प्युटर्सला काय केले जातात, हे रूल फॉलो करावे लागतात. म्हणजेच हे रूल कसे आहेत तर पब्लिकली आहेत, हे कुणाच्याही स्वतःच्या मालकीचे प्रोटोकॉल्स नाही आहेत, तर हे कसे आहेत तर पब्लिकली थ्रू आउट वर्ल्डमध्ये जे काही कम्प्युटर्स यूज केले जातात त्याच्यासाठी जे काही रूल्स पाळावयाचे आहेत त्या रूल्सला काय म्हटलं जातं, प्रोटोकॉल. याच्यावरती तुम्हाला बऱ्याच वेळेला ऑब्जेक्टिव्हमध्ये क्वेश्चन विचारला जातं की डॅश इज अ सेट ऑफ रूल्स. मग सेट ऑफ रूल्स म्हणजे काय आहे तर प्रोटोकॉल्स की जे कम्प्युटर कम्युनिकेशन पर्पजसाठी वापरले जातात त्याला काय म्हटलं जातं, प्रोटोकॉल. आता आपल्या या बुकमध्ये तुम्हाला डिफरंट टाईप्सचे काय दिलेले आहेत तर प्रोटोकॉल दिलेले आहेत आणि त्याचं मिनिंग काय काय आहे किंवा कोणता प्रोटोकॉल कोणता रूल तुम्हाला सांगतो ते आपण बघूया. पहिला प्रोटोकॉल आहे TCP/IP प्रोटोकॉल. त्यालाच काय म्हटलं जातं, ट्रान्समिशन कंट्रोल ऑब्लिक इंटरनेट प्रोटोकॉल. दुसरा प्रोटोकॉल जो आहे तो आहे DNS म्हणजेच डोमेन नेम सर्व्हिस. डोमेन नेम सर्व्हिस किंवा त्याला काय म्हटलं जातं तर डोमेन नेम सिस्टीम. तिसरा जो प्रोटोकॉल आपल्याला दिलेला आहे तो थर्ड प्रोटोकॉल आहे FTP म्हणजेच फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. चौथा जो प्रोटोकॉल आहे तो चौथा प्रोटोकॉल आहे HTTP म्हणजेच हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्याच्यानंतर फिफ्थ प्रोटोकॉल आहे IMAP इंटरनेट मॅसेज ॲक्सेस प्रोटोकॉल.
अजून 2-3 प्रोटोकॉल याच्यामध्ये आहेत. लक्षात आलं की प्रोटोकॉल्स कोणकोणते आहेत. हे प्रोटोकॉल्स काय करा, तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे काढा आणि ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करा. आता आपण ह्याचा प्रत्येक प्रोटोकॉल जो आहे त्या प्रोटोकॉलचं वर्किंग काय आहे ते वर्किंग एकदा समजावून घेऊया. आता पहिला प्रोटोकॉल कोणता आहे तर TCP/IP प्रोटोकॉल. आता ह्या TCP/IP प्रोटोकॉलला काय म्हटलं जातं तर ट्रान्समिशन कंट्रोल किंवा त्यालाच दुसरं नाव आहे हे इंटरनेट प्रोटोकॉल. आता इंटरनेटवरती ज्या वेळेला तुम्ही इन्फॉर्मेशन सेंड करता त्यावेळेला ती इन्फॉर्मेशन डायरेक्टली सेंड केली जाते का तर नाही आहे. तर ती इन्फॉर्मेशन काय केली जाते तर पॅकेटच्या फॉर्मॅटमध्ये सेंड केली जाते. म्हणजे जेवढी काही तुमची इन्फॉर्मेशन असेल त्याचे काय केले जातात तर डिफरंट साईजचे पॅकेट्स बनवले जातात आणि ते एक एक पॅकेट काय केलं जातं तर सेंड केलं जातं. मग हे पॅकेट म्हणजे काय असतं तर थोडक्यात तुमची इन्फॉर्मेशनच आहे. पण ॲट अ टाईम तुमची सगळी इन्फॉर्मेशन सेंड होते का नाही. आता बऱ्याच वेळेला आपण बघतो की ज्या वेळेला तुम्ही इंटरनेटवरून एखादं सॉफ्टवेअर डाउनलोड करता किंवा काहीही डाउनलोड करता त्यावेळेला ते ॲट अ टाईम सगळं डाउनलोड होतं का नाही होत. तर तिथं तुम्हाला KB, MB, GB यामध्ये काय केला जातो त्याचा ट्रान्समिशन रेट दाखवला जातो. म्हणजे 1 KB ट्रान्सफर झालं, 2 KB ट्रान्सफर झालं, 3 KB ट्रान्सफर झालं, या पद्धतीनं काय केलं जातं ट्रान्सफर केलं जातं. म्हणजेच काय केली जाते तर तुमची इन्फॉर्मेशन ट्रान्सफर कशी केली जाते तर पॅकेटच्या फॉर्मॅटमध्ये ती इन्फॉर्मेशन ट्रान्सफर केली जाते. आता हे जे पॅकेट आहे या पॅकेटमध्ये काय केलं जातं तर या पद्धतीनं या पॅकेटचं फॉर्मॅट असतो. या पॅकेटमध्ये 3 पार्ट असतात. पहिला पार्ट आहे जो आहे हेडर इन्फॉर्मेशन, दुसरा पार्ट आहे मॅसेज आणि थर्ड पार्ट आहे ट्रेलर. कोणतंही ज्या वेळेला पॅकेट ट्रान्सफर केलं जातं इंटरनेटवरती किंवा कोणतीही इन्फॉर्मेशन ज्या वेळेला इंटरनेटवरती ट्रान्सफर केली जाते त्यावेळेला ती कोणत्या स्वरूपामध्ये ट्रान्सफर केली जाते तर पॅकेटच्या स्वरूपामध्ये. मग हे पॅकेटमध्ये अजून काय काय असतं तर प्रत्येक पॅकेटमध्ये काय केलं जातं तर 3 पार्ट्स असतात. पहिला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये काय असतं तर हेडर इन्फॉर्मेशन. आता हेडर इन्फॉर्मेशन म्हणजे काय तर हे पॅकेट कुठून आलेलं आहे म्हणजेच कुठल्या कम्प्युटरवरून ही इन्फॉर्मेशन सेंड झालेली आहे, प्लस हे पॅकेट कुठं रिसीव करायचं आहे किंवा हे पॅकेट कुठं डिलिव्हर करायचं आहे म्हणजेच कोणत्या कम्प्युटरला ही इन्फॉर्मेशन रिसीव झाली पाहिजे. लक्षात आलं. हेडरमध्ये काय आहे तर ज्या ठिकाणाहून इन्फॉर्मेशन सेंड केली जाते त्या कम्प्युटरचा IP ॲड्रेस असू शकतो आणि ती इन्फॉर्मेशन कुठं डिलिव्हर करायची आहे त्या ठिकाणचा काय केला जातो तिथं IP ॲड्रेस दिला जातो. मग ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन कुठे येते तर हेडर पार्टमध्ये येते. त्याच्यानंतर मिडल जो पार्ट आहे तो आहे इन्फॉर्मेशनचा किंवा मॅसेजचा की ज्याच्यामध्ये तुमची जी काही ॲक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे किंवा जो ॲक्च्युअल मॅसेज तुम्हाला डिस्प्ले करायचा आहे किंवा पास करायचं आहे ते काय केलं जातं तर ह्या मॅसेजमध्ये प्लेस केलं जातं. आणि सगळ्यात शेवटी आहे ते आहे ट्रेलर. आता ट्रेलर म्हणजे काय तर जर सपोज हे काही ट्रान्सफर करत असताना काही डिफिकल्टीज आल्यात किंवा काही एरर्स आल्यात तर त्या एरर कशा फाइंड आउट करायच्या आणि त्याच्यावरती वर्किंग कसं करायचं हे कशामध्ये दिलं जातं तर ह्या ट्रेलर पार्टमध्ये दिलं जातं. किंवा जी काही पॅकेटची एंड इन्फॉर्मेशन आहे ती एंड इन्फॉर्मेशन काय केली जाते याच्यामध्ये ठेवली जाते. लक्षात आलं. TCP/IP प्रोटोकॉल हा खूप महत्त्वाचा आहे. ज्या वेळेला आपण इंटरनेट संदर्भात बोलतो त्यावेळेला हा प्रोटोकॉल सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की ज्याचं मिनिंग काय आहे ट्रान्समिशन कंट्रोल किंवा त्याला काय म्हटलं जातं इंटरनेट प्रोटोकॉल की ज्याचा वापर करून आपण काय करत असतो तर जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन सेंड करण्याचा प्रयत्न करत असतो. सेकंड नंबरचा प्रोटोकॉल आहे DNS. त्याला काय म्हटलं आहे तर डोमेन नेम सिस्टीम. आता डोमेन नेम म्हणजे काय तर ज्यावेळेला आपण एखादी वेबसाईट होस्ट करतो त्यावेळेला त्या वेबसाईटला जे तुम्ही नेम देता त्या नेमला काय म्हटलं जातं तर डोमेन नेम. लक्षात आला. डोमेन नेम म्हणजे काय तर ज्या वेळेला एखादी वेबसाईट होस्ट केली जाते किंवा इंटरनेटवरती ज्या वेळेला एखादी वेबसाईट ॲक्सेस केली जाते त्यावेळेला त्याच्यासाठी जे त्याचं पर्टिक्युलर नेम वापरलं जातं त्या पर्टिक्युलर नेमला काय म्हटलं जातं तर डोमेन नेम. आता हा प्रोटोकॉल काय करतो बघा डोमेन नेम सिस्टीम प्रोटोकॉल आपल्या कम्प्युटरचा किंवा IP ॲड्रेस जो असतोय तो कशामध्ये कन्वर्ट करायचं काम करतो तर डोमेन नेममध्ये. प्रत्येक जर वेबसाईट बघितली तुम्ही किंवा प्रत्येक कम्प्युटर बघितला तर प्रत्येक कम्प्युटरला काय असतो तर एक पर्टिक्युलर IP ॲड्रेस असतो.
मग तो आय पी ॲड्रेस आपण लक्षात ठेवू शकतोय का? नाही, कारण तो आय पी ॲड्रेस कसा असू शकतो, नंबरमध्ये असतो. बऱ्याच वेळेला जर तुम्ही आय पी ॲड्रेस बघितला कम्प्युटरचं तर या फॉर्मॅटमध्ये ते आय पी ॲड्रेस असतात. 123.304.368.12 या पद्धतीनं काय केले जातात, तर ते आय पी ॲड्रेसेस यूज केले जातात. आणि प्रत्येक कम्प्युटरचा आय पी ॲड्रेस कसा असतो, तर वेगळा असतो. मग हे नंबर आपण नाही लक्षात ठेवू शकत. इथं काय केलं जातं, तर 3 नंबरचा एक ग्रुप केला जातो आणि त्याच्यानंतर डॉट ऑपरेटरचा यूज केला जातो. मग हे जे काही आय पी ॲड्रेसेस आहेत, हे आय पी ॲड्रेसेस आपण नाही लक्षात ठेवू शकत, पण त्याच्या विरुद्ध डोमेन नेम काय करू शकतो, आपण यूज करू शकतो. म्हणजे google.com असेल किंवा आपलं facebook.com असेल, ह्या ज्या साईटच्या नेम्स आहेत हे आपण इझिली लक्षात ठेवू शकतो. पण त्याचे आय पी ॲड्रेस लक्षात ठेवू शकतो का? नाही लक्षात ठेवू शकत. म्हणूनच काय केलं जातं, तर त्याच्यासाठी हा प्रोटोकॉल वापरला जातो की जो काय करतो, त्या कम्प्युटरचा आय पी ॲड्रेस कशामध्ये ट्रान्सफर करतो, तर डोमेन नेममध्ये ट्रान्सफर केला जातो. तिसरा प्रोटोकॉल आहे FTP प्रोटोकॉल. FTP प्रोटोकॉल मीन्स काय, तर फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. आता हा फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल कशासाठी यूज केला जातो, तर ज्या वेळेला आपण इंटरनेटवरती एखादी फाईल ट्रान्सफर करतो, म्हणजे मग ती फाईल बायनरी फॉर्मॅटमध्ये असेल किंवा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये असेल किंवा ऑडिओ फाईल असेल, व्हिडिओ फाईल असेल, एनिथिंग, ज्या काही आपण फाईल्स एकमेकांना ट्रान्सफर करतो त्याच्यासाठी जे काही रूल्स आहेत किंवा त्याची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती कशामध्ये सेट केली जाते, तर ह्या फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलमध्ये त्याची इन्फॉर्मेशन सेट केली जाते. किंवा त्याच्यासाठी जो प्रोटोकॉल यूज केला जातो तो प्रोटोकॉल कोणता आहे, तर FTP प्रोटोकॉल. नंतरचा आहे HTTP. आता HTTPचा फुल फॉर्म काय, तर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. आता हा हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल कशाचा आहे, तर इंटरनेट बेस्ड प्रोटोकॉल आहे. आता बऱ्याच वेळेला आपण ज्याला इंटरनेट ॲक्सेस करतो त्याला वरती जर ॲड्रेस बार बघितला तर त्या ॲड्रेस बारवरती काय असतं, तर HTTP तिथं आलेला आहे. म्हणजे ब्राउझिंगसाठी लागणारा जो प्रोटोकॉल आहे तो प्रोटोकॉल काय आहे, तर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे. त्याच्यानंतर अजून काय आहे, तर हा इंटरनेट प्रोटोकॉलसुद्धा याला म्हटलं जातं की ज्या वेळेला तुम्ही वेब पेजेस ॲक्सेस करता, म्हणजेच तेच तुम्हाला मी सांगितलं की ज्या वेळेला आपण ब्राउझिंग करतो त्यावेळेला त्याच्यासाठी जो प्रोटोकॉल गरजेचा आहे तो कोणता आहे, तर हा HTTP प्रोटोकॉल आहे. नेक्स्ट प्रोटोकॉल काय आहे, IMAP. IMAPचं मिनिंग काय आहे, तर इंटरनेट मॅसेज ॲक्सेस प्रोटोकॉल. आता इंटरनेट मॅसेज ॲक्सेस प्रोटोकॉल म्हणजे काय, तर ज्या वेळेला तुम्ही इंटरनेटचा वापर करून मॅसेजेस सेंड करता त्याला जो प्रोटोकॉल वापरला जातो, म्हणजे आपण ईमेल सेंड करतो एकमेकांना, त्याच्यासाठीचा जो प्रोटोकॉल वापरला जातो त्याला काय म्हटलं जातं, तर IMAP. मग हा प्रोटोकॉल काय करतो, तर त्याची जी एक कॉपी आहे ती त्याच्या सर्व्हरला तो काय करत असतो, अटॅच करत असतो किंवा त्याची एक कॉपी काय करतो, तो सर्व्हरला ठेवतो. म्हणजे ज्या वेळेला आपण 2 पर्सन जे आहेत ते एकमेकांना ज्या वेळेला ईमेल्स पाठवतात त्याला मी ईमेल जर नेक्स्ट पर्सनला सेंड केला असेल तर तो ईमेल त्याच्याकडे एक कॉपी असणार आहे आणि माझ्याकडे एक कॉपी असणार आहे, प्लस अजून एक कॉपी तुमची कुठं तयार झालेली असते, तर त्याचा जो काही सर्व्हर आहे त्या सर्व्हरला त्याची एक कॉपी काय केली जाते, तयार केली जाते. मग त्याच्यासाठीचा जो प्रोटोकॉल आहे तो कोणता आहे, इंटरनेट मॅसेज ॲक्सेस प्रोटोकॉल. नेक्स्ट प्रोटोकॉल बघूया अजून आपण 6 नंबर. 6 नंबरचा जो प्रोटोकॉल आहे तो आहे IRC. त्याचा फुल फॉर्म आहे इंटरनेट रिले चॅट. नेक्स्ट आहे 7 नंबरचा POP3 पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल. आणि 8 नंबरचा जो प्रोटोकॉल आहे तो आहे SMTP म्हणजेच सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल.
हे 8 प्रोटोकॉल्स काय केलेले आहेत आपल्याला दिलेले आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला मोस्ट लक्षात ठेवणं काय गरजेचं आहे, तर प्रत्येक जो प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलचं तुम्हाला काय माहिती पाहिजे, तर त्याचं मिनिंग माहीत पाहिजे आणि त्याचा फुल फॉर्म माहीत पाहिजे की तो प्रोटोकॉल जो आहे तो कशासाठी यूज केला जातो. लक्षात आलं. 6 नंबरचा जो प्रोटोकॉल आपण बघतोय तो आहे IRC. IRCचं मिनिंग काय आहे, तर इंटरनेट रिले चॅट. आता इंटरनेट रिले चॅट प्रोटोकॉल हा कशासाठी यूज केला जातो, तर ज्या वेळेला आपण इंटरनेटचा यूज करून चॅटिंग करतो, म्हणजेच एकमेकांना ज्या वेळेला मेसेजेस पाठवतो, फॉर एक्झाम्पल असेल फेसबुक असेल किंवा आपलं व्हॉट्सअप असेल किंवा ट्विटर असेल, याचा यूज कशासाठी केला जातो, तर मोस्टली चॅटसाठी केला जातो. मग त्याच्याशी रिलेटेड जो प्रोटोकॉल आहे किंवा ते जे काही आपल्याला चॅट अलाव केलं जातं ते कशाच्या मार्फत अलाव केलं जातं, तर IRC हा जो प्रोटोकॉल आहे तो प्रोटोकॉल आपल्याला काय करतो, तर चॅटिंग आपल्याला अलाव करतो. त्याच्यानंतर 7th नंबरचा प्रोटोकॉल आहे POP3. POP3चं मिनिंग काय, तर पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल. आता पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल काय करत असतं, तर ज्या वेळेला आपण ईमेल सेंड करतो त्यावेळेला ते ईमेल स्टोअर करायचं काम कोण करत असतं, हा पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल. ज्या पद्धतीने आपण आपल्या रेग्युलर मिनिंग आपलं पोस्ट ऑफिसचं जे आहे की ज्याच्यामध्ये काय केले जातं, तर लेटर जे आहेत ते स्टोअर केले जातात आणि नंतर ते लेटर काय केले जातात, त्या त्या ॲड्रेसला डिलिव्हर केले जातात किंवा सेंड केले जातात. इथं सुद्धा POP3चं मिनिंग काय आहे, तर हा सुद्धा एक काय पोस्ट ऑफिस टाईप प्रोटोकॉल आहे की जिथं काय केलं जातं, तर ज्यावेळेला तुम्ही ईमेल पाठवता त्यावेळेला ते ईमेल काय केले जातात याच्यामध्ये येतात आणि इथून परत काय केलं जातं, तर ज्या त्या ॲड्रेसला ते ईमेल परत काय केलं जातं, सेंड केलं जातं. आता मगाशी पण आपण एक ईमेलच्या स्वरूपामध्ये एक प्रोटोकॉल पाहिला होता, त्याचा होता IMAP की जो मेसेजेस वगैरे असतील त्याच्यासाठी वापरला जातो. आता तो प्रोटोकॉल आणि या प्रोटोकॉलमध्ये डिफरंट काय बघा, तर मागाचा जो प्रोटोकॉल होता IMAP त्या प्रोटोकॉलमध्ये काय केलं जायचं, तर सर्व्हरला त्या ईमेलची एक कॉपी काय केली जाते, स्टोअर केली जाते. पण POP3मध्ये सर्व्हरला कोणतीही तुमच्या मेलची कॉपी काय केली जात नाही, स्टोअर केली जात नाही. जे कुणाचे मेल्स वगैरे असतील ते त्या ॲड्रेसला काय केले जातात, सेंड केले जातात. सर्व्हरला त्याची कोणतीही कॉपी काय केली जात नाही, स्टोअर केली जात नाही. आणि लास्ट प्रोटोकॉल जो आहे तो आहे SMTP, सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल, की जो कशासाठी वापरला जातो, तर जे काही आपण ईमेल्स वगैरे सेंड करतो त्या ईमेल्सला सपोर्ट करण्यासाठी काय केला जातो, या प्रोटोकॉलचा यूज केला जातो. लक्षात आलं तुमच्या की इंटरनेट जे आहे त्या इंटरनेटच्या संदर्भामध्ये आता आपण काय बघितलं, तर प्रोटोकॉल्स बघितले. प्रोटोकॉल्स म्हणजे काय आहेत, तर सेट ऑफ रूल्स की जे कम्प्युटर ज्या वेळेला एकमेकांशी कम्युनिकेशन करतात त्यावेळेला त्याच्यासाठी जे रूल्स फॉलो करायचे असतात त्या सेट ऑफ रूल्सला काय म्हटलं जातं, तर प्रोटोकॉल्स म्हटलं जातं. मग याच्यामध्ये डिफरंट टाईप्सचे प्रोटोकॉल्स कोणकोणते आहेत आणि त्याचं मिनिंग काय आहे किंवा त्यांचं फंक्शन काय काय आहे हे आपण काय बघितलं, तर याच्यामध्ये बघितलं 8 टाईप्सचे आपल्याकडे प्रोटोकॉल्स आहेत आणि हे 8 टाईप्सचे प्रोटोकॉल्स काय काय करतात, तर त्याचं मिनिंग आपण इथं बघितलेलं होतं. आता नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आपण स्टार्ट करूया. लक्षात आलं तुमच्या की इंटरनेट म्हणजे काय किंवा प्रोटोकॉल म्हणजे काय, याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाते की डिफरंट टाईप्सचे प्रोटोकॉल्स कोणकोणते आहेत. मग त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, तर ते प्रोटोकॉलचे शॉर्ट फॉर्म, त्याचं लॉंग फॉर्म आणि प्लस तुम्हाला काय करावं लागेल, तर त्या प्रोटोकॉलचं फंक्शन काय आहे हे तिथं काय करावं लागणार आहे, मेन्शन करावं लागणार आहे. नेक्स्ट पॉईंट आपण बघूया.
नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत तो आहे ग्राफिकल यूजर इंटरफेस आणि दुसरा इंटरफेस आपल्याला बघायचा आहे तो आहे कमांड लाईन यूजर इंटरफेस. आता ह्या दोन्ही इंटरफेसमधला फरक काय आहे ते आपण लक्षात घेऊया पहिल्यांदा. त्याच्यासाठी मी इथे एक छोटी डायग्राम ड्रॉ केलेली आहे. ती डायग्राम जरा व्यवस्थित बघा तुम्ही. ही डायग्राम म्हणजे काय वेगळे असं काही नाही आहे. त्याच्यामध्ये मी फक्त काय केलेलं आहे तर जे काही आपण कम्प्युटरमध्ये बघतो ते कम्प्युटरमध्ये जे काही आहे त्याच्याशीच रिलेटेड काय केलेले आहे इथे एक डायग्राम मी ड्रॉ केलेली आहे. आता पहिल्यांदा हे लक्षात घ्या की GUI म्हणजे काय आहे तर ग्राफिकल यूजर इंटरफेस आणि दुसरा इंटरफेस आपण बघणार आहोत तो आहे कमांड लाईन यूजर इंटरफेस. आता ग्राफिकल यूजर इंटरफेस म्हणजे बघा की ज्या इंटरफेसमध्ये ग्राफिक्सचा यूज केला जातो त्या इंटरफेसला काय म्हटलं जातं तर ग्राफिकल यूजर इंटरफेस. आणि कमांड लाईन इंटरफेस म्हणजे काय तर ज्या इंटरफेसमध्ये कमांडचा यूज केला जातो. कमांड म्हणजे काय असतात तर थोडक्यात इन्स्ट्रक्शन्स असतात आणि त्या इन्स्ट्रक्शन्स कशा कराव्या लागतात तर तुम्हाला कीबोर्डच्या आधारे त्या कमांड कम्प्युटरला द्याव्या लागतात. त्याला काय म्हटलं जातं तर कमांड लाईन इंटरफेस. आता यूजर इंटरफेस आणि कमांड लाईन इंटरफेस कसा ओळखायचा ते बघा. आता यूजर इंटरफेस म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपण व्हिज्युअलायझेशन आपल्याला अवेलेबल आहे. थोडक्यात काय तर ग्राफिकल यूजर इंटरफेसमध्ये तुम्ही काय करू शकता तर सगळ्या गोष्टी व्हिज्युअलाइज करू शकता. आता बऱ्याच वेळेला आपण जे काही बघतो ते आपल्या पटकन लक्षात राहतं, बरोबर आहे. आता आपण लहान मुलं असतील किंवा कोणी असतील ते कम्प्युटर असेल किंवा मोबाईल असेल की ती पटकन ते काय करतात त्याच्यातले फीचर्स जे असतात ते ॲक्सेस करतात. ते कशामुळे पॉसिबल झालेलं आहे तर ते काय करत असतात सतत व्हिज्युअलाइज करत असतात. म्हणजे जे काही त्यांच्यासमोर डोळ्यांनी दिसते ते काय करत असतात त्यांच्या मेमरीमध्ये ते साठवण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात ठेवण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या खूप कमी आहेत. फक्त ते डोळ्यांनी बघून बघून काय केलं जातं तर त्या गोष्टी शिकल्या जातात. मग ते कशामुळे पॉसिबल झालेलं आहे तर ह्या ग्राफिकल यूजर इंटरफेसमध्ये. आता ग्राफिकल यूजर इंटरफेस म्हणजे काय तर आपण ज्या वेळेला इंटरनेट ओपन करतो त्यावेळेला तुम्हाला जी काही विंडो दिसते किंवा एखादी वेबसाईट ज्या वेळेला तुम्ही ओपन करता त्यावेळेला ते वेबसाईट ओपन झाल्यानंतर जे काही तुम्हाला पेज दाखवलं जातं त्या टाईपचं पेज मी तिथं काय केलेलं आहे ब्लॅकबोर्डवरती ड्रॉ केलेला आहे. हा जो इंटरफेस आहे तोच इंटरफेस म्हणजे काय तर तुमचा ग्राफिकल यूजर इंटरफेस. म्हणजे ते पेज जे आहे त्या पेजमध्ये व्हिज्युअलायझेशन खूप असतं. त्याच्या पहिला जो असतो तो काय असतो त्याचा टायटल बार असतो. म्हणजे इथं मी page1.html लिहिलेलं आहे ते काय आहे त्या पेजचं टायटल आहे. त्याला काय म्हटलं जातं तर टायटल बार म्हटलं जातं. त्याच्या खाली आहे जो आहे तो आहे मेनू बार आणि इथं मिडलला जो मी एक स्क्वेअर काढलेला आहे किंवा मिडलला जी विंडो आहे ती माझं काय आहे मेन विंडो किंवा त्याच्यामध्ये काय केलं जातं तर ग्राफिक्सचा यूज केला जातो ते आहे माझी मेन विंडो. इकडच्या साईडला एक व्हर्टिकल स्क्रोल बार आहे आणि खालच्या साईडला काय आहे तर हा हॉरिझॉन्टल स्क्रोल बार आहे. याचा यूज कशासाठी केला जातो तर जे काही तुम्ही पेज ओपन केलेलं आहे ते पेज ॲक्सेस करण्यासाठी काय केला जातो याचा यूज केला जातो. ही जी विंडो आहे या विंडोला काय म्हटलं जातं तर ग्राफिकल यूजर इंटरफेस. आता याला ग्राफिकलच यूजर इंटरफेस का म्हणायचं कारण याच्यामध्ये डिफरंट टाईप्सच्या ग्राफिक्सचा यूज केला आहे आणि ते ग्राफिक्स ॲक्सेस करण्यासाठी आपण काय करतो तर माऊसचा यूज करतो, बरोबर आहे. इथं आपल्या लक्षात ठेवण्याची काय गरज आहे का की बाबा सपोज मला सांगितलं की कम्प्युटरमधून एखादी फाईल ओपन करा तर तिथं माझ्या डोक्यामध्ये जास्त मला विचार करायची गरज आहे का नाही आहे. मी काय करणार आहे कम्प्युटरचं स्टार्ट बटन आहे ते स्टार्ट बटन क्लिक करणार आहे. त्याच्यानंतर माय कम्प्युटरमध्ये जाणार आहे आणि जी फाईल मला ओपन करायची आहे त्या ड्राईव्हवरती जाऊन त्या फोल्डरमधून ती फाईल ओपन करणार आहे. याच्यासाठी आपल्याला लक्षात ठेवणं काय गरजेचं आहे तर आपलं व्हिज्युअलायझेशन तिथं परफेक्ट असलं पाहिजे. व्हिज्युअलायझेशन परफेक्ट असलं की आपोआप आपल्या काय होणार आहे ते लक्षामध्ये राहणार आहे किंवा आपल्या मेमरीमध्ये ते सेट केलं जाईल. मग त्याच्यासाठी काय कमांड आहे हे आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही. त्याच्या विरुद्ध काय आहे तर कमांड लाईन इंटरफेस. आता कमांड लाईन इंटरफेस कधी वापरला गेला होता तर ज्या वेळेला सगळ्यात पहिल्यांदा ऑपरेटिंग सिस्टीम डॉस तयार झाली की जी कशी होती कमांड लाईन. मी ज्या वेळेला तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीम सांगितल्या कोणकोणत्या आहेत त्याच्यामध्ये मी
पहिली ऑपरेटिंग सिस्टीम डॉस तयार करण्यात आली होती ती सांगितलं होतं. मग ती डॉस ऑपरेटिंग सिस्टीम कशी होती, तर ही कमांड लाईन होती. मग याच्यासाठी काय केलं तर डिफरंट कमांड्स तिथं तयार करण्यात आल्या होत्या. म्हणजे हे जे व्हिज्युअलायझेशन आहे की जी आपल्याला कम्प्युटरची विंडो कलरफुल दिसते, त्यावेळेला ते कम्प्युटरची विंडो कलरफुल नव्हती डॉसमध्ये. जे काही तुम्हाला ओपन करावं लागत होतं त्याच्यासाठी तुम्हाला पर्टिक्युलर कमांड लक्षात ठेवाव्या लागतात. आता जर आपण आत्ताचे कम्प्युटर्स बघितले तर आपल्याला काही जरी ओपन करायचं असेल तर आपण आपल्याला जर माहीत असेल की ती फाईल ह्या फोल्डरला आहे तर आपण काय करतो, तो फोल्डर पहिल्यांदा सर्च करतो आणि ती फाईल, किंवा काहीच तुम्हाला जर आयडिया नसेल ती कुठे आहे तर आपण काय करतो, त्याचा सर्च ऑप्शन यूज करतो आणि ती फाईल काय करतो, ओपन करतो. पण ज्या वेळेला कमांड लाईन इंटरफेस होता त्यावेळेला मात्र काय केलं जायचं, तर जी काही तुम्हाला सर्च करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला पर्टिक्युलर काय करायच्या कमांड देण्यात यायच्या. इवन तुमचा कम्प्युटर जरी तुम्हाला बूटिंग करायचं असेल किंवा लॉग ऑफ करायचं असेल तरी त्याच्यासाठी सुद्धा काय असायच्या, तर त्या कमांड्स असायच्या. मग हे कमांड्स लक्षात ठेवणं तेवढं पॉसिबल नाही आहे, कारण तुम्ही प्रोग्रॅमिंग शिकणार किंवा प्रोग्रामिंग लक्षात ठेवणार का त्याच्याशी रिलेटेड कमांड लक्षात ठेवणार. मग त्याच्यासाठी काय करण्यात आला, तर हा ग्राफिकल यूजर इंटरफेस जो आहे तो ग्राफिकल यूजर इंटरफेस तयार करण्यात आला. आता बऱ्याच प्रोग्रामिंगमध्ये अजूनसुद्धा काय केला जातो, तर हा कमांड लाईनचा पार्ट यूज केला जातो. म्हणजे ज्याला तुम्ही जावा प्रोग्रामिंग शिकाल त्याला ते जावा प्रोग्रामचे जे आहेत ते रन करण्यासाठी सुद्धा काय केला जातो, तर हा कमांड लाईन प्रोसेसरचा यूज केला जातो की ज्याचा वापर करून तुम्ही एखादी डिरेक्टरी ओपन करू शकता किंवा एखादी फाईल ओपन करून ती काय करू शकता, तर रन करू शकता. लक्षात आलं तुमच्या की ग्राफिकल यूजर इंटरफेस म्हणजे काय, की जो इंटरफेस आपण व्हिज्युअलाइज करू शकतो किंवा ज्याच्यामध्ये ग्राफिक्सचा यूज केलेला आहे अशा इंटरफेसला काय म्हटलं जातं, तर ग्राफिकल यूजर इंटरफेस. आत्ताचे ज्या काही ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत विंडोज वगैरे त्या सगळ्या कशाच्या बेसिसवरती आहेत, तर ह्या ग्राफिकल यूजर इंटरफेसचाच यूज करतात. आणि कमांड लाईन इंटरफेस म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये कमांडच्या आधारे काय केलं जातं, तर इन्स्ट्रक्शन्स कम्प्युटरला प्रोव्हाइड केल्या जातात आणि त्या पद्धतीनं तुमचा कम्प्युटर काय करतो, तर वर्किंग करतो. त्याला काय म्हटलं जातं, कमांड लाईन इंटरफेस. लक्षात आलं तुमच्या की या चॅप्टरला आपण काय काय स्टडी केलं, तर इंटरनेटशी रिलेटेड प्रोटोकॉल्स जे आहेत ते प्रोटोकॉल स्टडी केले आणि दुसरा पार्ट आपण काय बघितला, तर ग्राफिकल यूजर इंटरफेस आणि कमांड लाईन इंटरफेस. नेक्स्ट पार्ट जो असेल या चॅप्टरचा तो आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. गुड बाय, हॅव अ नाईस डे.